1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. घेतलेली डाळ पसरट बाउलमध्ये घालायची आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची ही पॉलिश केलेली पिवळी मुगाची डाळ जी असते ना, ती मी हलव्यासाठी वापरत आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हलवा करायचा असेल ना, तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही डाळ घेऊ शकता. आता ही जी मुगाची डाळ आहे ना, आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. म्हणून त्यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा प्रकारे अलगद चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुवून घेते. धुतलेली डाळ गाळणीमध्ये काढायची आहे आणि यामधलं संपूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे. 10 मिनिटासाठी ही जी गाळण आहे अशीच राहू द्यायची आहे. बघू शकता 10 मिनिटानंतर अशी ही डाळ कोरडी होते. यावरती अजिबात पाणी नाही. अशा प्रकारची डाळ झाली का पुढची कृती करायची आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे आणि तूप हलकंसं गरम झालं का त्यामध्ये ही मुगाची डाळ टाकायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच ही डाळ मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर मुगाची डाळीचा शिरा म्हटला का सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात, कारण तासनतास भाजावं लागतं, खूप वेळ लागतो. शक्यतो डाळ भिजत घालून आणि मग ती मिक्सरला बारीक करून आणि मग जे रवण होतं ते भाजलं जातं. ते भाजायला खूप वेळ लागतो, हातसुद्धा दुखायला लागतो. पण आज आपण जो हलवा पाहणार आहोत ना, म्हणजेच मूग डाळीचा शिरा, तो जास्त वेळ अजिबात न भाजता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपल्याला करता येतो. म्हणजे जेव्हाही आपल्याला मूग डाळीचा शिरा खावंसं वाटलं ना, किंवा पाहुणे मंडळी घरी आले त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सहज करता येतो ह्या पद्धतीने. तर डाळ ही परतत असताना आपल्याला सतत अशा प्रकारे परतवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. मीडियम गॅसवरती ही डाळ मस्त अशी लालसर डाळीला रंग येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. तुम्ही पाहू शकता आपण जशी डाळ भाजत घेतो ना, तसा डाळीचा रंगही बदलतो. बघू शकता आधी डाळ पिवळी दिसत होती आणि हळूहळू डाळला असा थोडासा बदामी लालसर रंग आलेला आहे. या प्रकारे आता ही जी डाळ आहे आपली मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे आणि एक असा वेगळा छान सुगंध सुद्धा घरामध्ये पसरतो. अशी ही डाळ भाजून झाली का एखादी पसरट ताटामध्ये ही डाळ आपल्याला काढायची आहे, म्हणजे पटकन ही गार होईल. पसरून ठेवते. आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण ही डाळ टाकायची आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायची आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे ही डाळ दळून झालेली आहे. त्यानंतर हे दळून घेतलेलं डाळीचं पीठ एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायचं आहे. खूप असं मैद्यासारखं बारीक सुद्धा दळायचं नाही आणि जाड सुद्धा नाही, असं मीडियम असं हे दळलेलं आहे. आता 1 वाटी डाळ होती म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजेच त्याच कपाने साखर घ्यायची आपल्याला. साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. चवीसाठी त्यामध्ये 3 ते 4 वेलची घालायची आहे हिरवी आणि मिक्सरला ही साखर लावून बारीक अशी दळून घ्यायची आहे. साखर सुद्धा या पिठामध्ये टाकली. तर तुम्हाला जर का साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्या कपामध्ये त्याच कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडरमुळे शिऱ्याला खव्यासारखी चव येते आणि अगदी हलवाईसारखाच हा शिरा चवीला लागतो. म्हणून अर्धा कप मिल्क पावडर यामध्ये घातली. त्यानंतर आपल्या आवश्यकतेप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे. तर 10 ते 12 बदामचे असे मधोमध काप करून घेतलेले आहे, थोडेसे मोठे बदामचे काप घातले. त्यानंतर 10 ते 12 काजूचे सुद्धा असे लांबट उभे काप केलेले आहे, ते घातले. थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे, पिस्त्याचे काप टाकले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट कमी अधिक प्रमाणामध्ये वापरू शकता. त्यानंतर थोडे केसरच्या काड्या घालते. केसर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण केसरमुळे शिऱ्याला असा छान रंग येतो. तुम्ही घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. आता सगळं हे मिक्स करून घेऊ साहित्य. बघू शकता या ठिकाणी सगळं हे मिक्स झाल्यानंतर आपलं हे तयार झालेलं आहे असं हे मूग डाळीच्या हलव्याचं प्रीमिक्स. आता हे तयार झालेलं हलव्याचं प्रीमिक्स आपल्याला एखादी एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारच्या डब्यामध्ये मी भरून ठेवते. हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर का आपण हे प्रीमिक्स भरून ठेवलं तर महिना 2 महिन्यापर्यंत असंच राहते आणि आपल्याला जेव्हाही हलवा करायचा झाला तेव्हा अगदी झटपट आपल्याला हलवा करता येतो. आता पाहिलं तुम्ही हे प्रीमिक्स कसं साठवायचं. त्यानंतर आता पाहूया या प्रीमिक्सपासून हलवा कसा तयार करायचा. हलवा करण्यासाठी जाड तळाची कढई गॅसवरती ठेवली. अर्धा कप तूप घेतलेला आहे. तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता किंवा डालडा म्हणजेच वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तूप हलकं असं गरम झालं का त्यामध्ये 2 कप प्रीमिक्स घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 कप प्रीमिक्सचा तुम्हाला हलवा करून दाखवत आहे.
तुम्हाला जेवढा हवा त्यानुसार तुम्ही करू शकता। अर्धा कप तुपामध्ये हे 2 कप प्रीमिक्स टाकून परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। आता हे आपल्याला जास्त काही भाजायची गरज नाही, कारण आधीच प्रीमिक्स वगैरे आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट हे भाजत असताना छान असे क्रंची होतील। सोबतच यामध्ये साखर आहे आणि साखर सुद्धा कॅरमलाइज होईल, त्यामुळे हलव्याला चव छान येते आणि रंगही छान येतो। हे परतत असतानाच पाणी सुद्धा 2 कप आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाण्याला मस्त खळखळून उकळी येत आहे तोपर्यंतच आपल्याला हे फक्त कमी ते मीडियम गॅसवरती हलव्याचं प्रीमिक्स तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारचा रंग येतो। साधारण 2 मिनिटांसाठी फक्त कमी ते मीडियम गॅसवरती हे प्रीमिक्स आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पाण्याला अशी खळखळून उकळी आल्यानंतर हे पाणी कढईमध्ये टाकायचं आहे। पाणी टाकत असताना मात्र असं थोडंच टाकायचं आहे सुरुवातीला, नाहीतर एकदम आपल्या हातावरती उडू शकते पाणी। तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा वापर करू शकता। दूध वापरत असेल तर दूध सुद्धा कडकडीत असं गरम करून घ्या आणि उकळी आल्यानंतरच मग दूध अशा प्रकारे थोडं थोडं यामध्ये घाला। जेवढं प्रीमिक्स घेतलेलं असेल ना तेवढंच आपल्याला दूध सुद्धा घ्यायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आता कमी आहे आणि कमी असतानाच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी असं झाकून राहू द्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि अधूनमधून अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे कढईच्या तळाला कुठेही लागून करपणार नाही। बघू शकता हे सगळ्या ज्या कण्या असतात ना मूग डाळीच्या अशा छान व्यवस्थित शिजतात। मिक्स करून घेतलेला आहे। पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी असंच राहू दिलं, त्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे। बघू शकता या ठिकाणी संपूर्ण कण्या व्यवस्थित छान अशा फुलून आलेल्या आहे आणि हे जे मिश्रण आहे असं थोडं घट्टसर सुद्धा झालेलं आहे। आता झाकण वगैरे आपल्याला ठेवायचं नाही, कारण कण्या छान अशा ह्या फुलून आलेल्या आहे। फक्त असंच आपल्याला हे ओपनच परतवायचं आहे। अशा प्रकारे घट्टसर झाल्यानंतर हा जो हलवा आहे आपल्याला अगदी हलवाई पद्धतीने करायचा आहे, म्हणून त्यावरती थोडंसं 1 टेबलस्पून तूप टाकलं। आता छान असा परतून घेऊ। जोपर्यंत हा असा पातळसर असतो ना, हलव्याला चिकटसरपणा असतो, कण्या कण्या अशा हलव्याच्या छान दिसत नाही, तर असं परतवत घ्यायचं आहे। असा हा घट्टसर झाल्यानंतर रंगही बदललेला आहे हलव्याचा आणि अगदी मोकळा सडसडीत कण्या कण्या हलव्याच्या ह्या वेगवेगळ्या अशा दिसत आहेत, तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। हलवा असा छान परतून घेतला का तो घट्टसर होतो आणि त्यामध्ये असलेलं संपूर्ण तूप हे बाहेर येतं। रंगही पाहू शकता तुम्ही हलव्याला, साखर ही कॅरमलाइज होते, त्यामुळेच असा छान रंग येतो आणि चवीला सुद्धा हा हलवा अतिशय मस्त असा लागतो। या प्रीमिक्स पासून एखादी वेळेस मुलं सुद्धा अगदी सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने हलवा होत असतो। अजिबात जास्त वेळ न परतता किंवा काही न जास्त वेळ भाजता असा हा झटपट मस्त मोकळा सडसडीत आणि लुसलुशीत असा हा चविष्ट हलवा आपल्याला करता येतो। तर मंडळी, ही हलवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मुगाची डाळ घेतलेली मुगाची डाळ चाळणीमध्ये घालायची आहे। त्यानंतर या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। जास्त वेळ ही डाळ पाण्यामध्ये राहू द्यायची नाही, तर लगेचच यावरती पाणी टाकून अशी काढून घ्यायची आहे पाण्याच्या आतून। संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे। त्यानंतर एखादी कापड घ्यायचं आहे, तर मी या ठिकाणी किचन नॅपकिन घेतला आणि त्यावरती ही धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे आणि पसरून घ्यायची आहे। पंख्याच्या हवेमध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी ही डाळ आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर अशी ही डाळ थोडीशी कोरडी झालेली आहे, यातलं पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे। तर मैत्रिणींनो, लाडू कोणत्याही प्रकारचे असो, लाडूचं साहित्य भाजण्यासाठी जाड तळाच्या कढईचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित छान असे हे भाजले जाते। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती डाळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायची डाळ, म्हणजे ती जळणारही नाही आणि डाळ भाजत असताना अशी ती कोरडी होते। डाळ कितपत भाजायची आहे, डाळला असा हलका गुलाबी रंग आलेला आहे। त्यानंतर असे 2-3 दाणे डाळचे दाताखाली चावून पाहायचे। अशी छान कुरकुरीत ही डाळ तुटली गेली, लगेचच ती चावली गेली
मस्त कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ एखादी ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ही डाळ आणि दळून घ्यायची आहे। दळत असताना मात्र एकदम फाईन असं बारीक पीठच करायचं आहे डाळचं, असं जाडसर वगैरे राहू द्यायचं नाही। आता डाळ ही दळून झालेली आहे। जसं गव्हाचं पीठ वगैरे असतं ना, त्यानुसार ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे। जर का तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर राहत असेल तर बारीक चाळणीने ती डाळ चाळून घ्या, म्हणजे छान बारीक असं हे पीठ होईल। तर पीठ हे बाउलमध्ये काढून घेते किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तूप टाकायचं आहे। 1 कप डाळ होती म्हणून अर्धा कप आपल्याला तूप टाकायचं आहे। आता तूप आपल्याला खूप असं कडकडीतही तापून घ्यायचं नाही, तर असं थोडंसं पीठ टाकून पाहायचं, लगेच ते पीठ थोडंसं वर आलं का अगदी परफेक्ट तापलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी गॅस असतानाच तुपामध्ये पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर परतून घ्यायचं आहे। तर जास्त वेळासाठी सुद्धा आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नाही, 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे किंवा तुपामध्ये फक्त हे मिक्स जरी करून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपण डाळ ही आधीच छान अशी भाजून घेतलेली होती। हे पीठ भाजत असतानाच यामध्ये आवश्यकतेप्रमाणे काजूचे काप टाकते, साधारण पाव वाटी। काजूचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकता। जर का तुमच्याकडे वयस्कर मंडळी असतील तर या काजूचं मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्या, मग टाका, म्हणजे त्यांच्याने व्यवस्थित खाल्ले जातील। किंवा लहान मुलं असतील 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे तरी सुद्धा तुम्ही पीठ टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। ड्रायफ्रूट नाही घातले या ठिकाणी तर काही हरकत नाही, फक्त मुंगाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तुपामध्ये हे पीठ मिक्स करून ड्रायफ्रूट घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे, कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। असं हे परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप साय घेतलेली आहे, अगदी फ्रेश साय आहे ही। जर का तुमच्याकडे 2-3 दिवसाची साय असेल फ्रीजमध्ये तीही तुम्ही घेऊ शकतात, फ्रीजरमध्ये असेल तर 4-5 दिवसाची घेऊ शकतात जिथे बर्फ असतो तिथे, पण जर का खाली ठेवली असेल तर फक्त 1 किंवा 2 दिवसाची साय घेऊ शकतात। सायचं आपण तूप करत असतो, त्यानंतर तूप सुद्धा लाडूसाठीच वापरतो आणि साय मुलं वगैरे घरात खात नाही, प्रत्येकाच्या घरात तर साय असतेच। अशी 2-3 दिवसाची साय ही आपण जर का ह्या लाडूमध्ये घातली तर लाडू खूप चविष्ट असे होतात। साय टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का मेजरमेंट कप नसतील तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात। आणि जर का साय जास्त प्रमाणामध्ये असेल तर पाव कप तूप घ्या आणि 1 कप साय घ्या, म्हणजे तेही प्रमाण अगदी परफेक्ट होते। पण जर का साय कमी असेल तर अर्धा कप साय घ्या आणि अर्धा कप तूप घ्या। सायमध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असते, साय टाकल्यानंतर थोडेसे पातळसर दिसते पण काही हरकत नाही। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मस्त असे फुललं जातं साय घातल्यामुळे। साय नक्कीच टाका, पूर्ण तूप वापरू नका। असं मस्त मलाई घातली का मलाईदार अशी चवीला हे लाडू ही छान लागतात। मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या सायमध्ये काही दुधाचं जे प्रमाण असते ते पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे। आता कडाला असं तूप हे सुटलेलं आहे, त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतली। मिश्रण हे खूप गरम आहे, गरम असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालते। आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात किंवा जायफळाची पूडही यामध्ये टाकू शकतात, अगदी पाव चमचा, असं नाही हाताला चटका सोचवेल एवढंच हे थंड झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 कप साखर टाकते। तर पिठी साखर घेतलेली आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून ती दळून घ्यायची आणि त्या पिठी साखरचा वापर करायचा आहे। 1 कप मुगाची डाळ होती म्हणून 1 कप मी साखर घालते। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक सुद्धा करू शकतात। मात्र गरम मिश्रणामध्ये साखर टाकायची नाही, गार झाल्यानंतरच मिक्स करून घ्या। चमच्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स होते म्हणून हाताने पूर्णपणे एकजीव करून घेतलेली आहे साखर मिश्रणामध्ये। आता ह्या मिश्रणाचे लाडू आपण वळून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्याला ज्या साईजचा लाडू हवाय, थोडा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हे वळून घेऊ। आता लाडू आकर्षक दिसण्यासाठी यावरती थोडे पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहे, असा 1 काप लावून घेते। तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप लावू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात। एका हाताने सुद्धा अगदी बराबर हे लाडू वळले जातात। या ठिकाणी आपला पहिला हा लाडू झालेला आहे, मस्त
अशाच प्रकारे दुसरेही लाडू आता करून घेऊ सगळ्या मिश्रणाचे। तुम्ही पाहू शकतात कुठेही क्रॅक जात नाही लाडूला, काही नाही, आणि मिश्रण सुद्धा कडकही होत नाही। अगदी मऊसूत हे मिश्रण आहे, त्यापासूनच तोंडात ठेवताच विरघळणारे असे मऊसूत अतिशय सोपे हे लाडू आपण आज पाहिलेले आहे। अशाच पद्धतीने लहान किंवा मोठ्या तुमच्या आवडीच्या साईजमध्ये हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात। हेच प्रमाण वापरून तुम्ही किती किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा लाडू केले तर अगदी परफेक्ट होतील आणि चविष्ट होतील, आणि महिनाभर सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही। तर मंडळी, फक्त 1 कप मुंगाच्या डाळीपासून म्हणजेच वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाव किलो मुंगाच्या डाळीमध्ये एवढे हे लाडू झालेले आहे। लाडूला रंगही किती मस्त असा आलेला आहे, आणि मी लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते। एकदम तोंडात ठेवताच विरघळणारा मऊसूत लुसलुशीत असे हे लाडू होत असतात। लाडू